या पवित्र मालिकेद्वारे भगवद्गीता एका वेळी एक श्लोक आपण एक शाश्वत अंतर्मुख प्रवास सुरू करतो आहोत। ही केवळ एका शास्त्राची चर्चा नाही, तर आत्मा आणि परमात्म्यातील थेट संवाद आहे। मालिका उपदेश देण्याचा की नाही, तर आपल्या अंतर्मनात दिव्य शहाणपणाला हलके जागा करण्यासाठी आहे। प्रत्येक भागामध्ये आपण एका श्लोकाचा गाभा खोलवर योगदृष्टीने आणि जीवनाशी जोडून चिंतनपूर्वक उलगडणार आहोत, जसे एक योगी प्रत्येक श्वास जाणून घेतो। या व्हिडिओमध्ये कोणताही ग्राफिक्स, ॲनिमेशन किंवा सबटायटल्स नसेल। हे मुद्दामहून ठेवले आहे, कारण जेव्हा डोळे बाह्य आकर्षणापासून मोकळे होतात, तेव्हाच अंतर्दृष्टी उघडते। आम्ही आपल्याला विनंती करतो की हेडफोन घालून, डोळे बंद करून शांतपणे ऐका, जेणेकरून प्रत्येक शब्द मनातच नव्हे तर अंतःकरणात आणि अस्तित्वात पोहोचू शकेल। दृश्य पात्रांच्या अनुपस्थितीत गीतेतील उपदेश आपल्या जीवनाशी संबंधित वाटायला लागतो, तेव्हा कृष्ण आणि अर्जुन ही केवळ पात्र उरत नाही, ते आपण आणि आपल्या अंतरात्म्याशी संवाद करणारा गुरु ठरतात। ही मालिका व्यावसायिक हेतूने निर्माण केलेली नाही, तर समाजाला हे अमूल्य आध्यात्मिक ज्ञान अर्पण करण्याचा एक लहानसा आणि मनापासून केलेला प्रयत्न आहे, जे जीवन अधिक सोपं, स्पष्ट आणि आनंददायी करू शकेल। जर एखाद्या ऐकतालाही यातून शांती, दिशा किंवा आत्मिक जागरूकता लाभली, तर या प्रयत्नाचं सार्थक झालं असं मी मानेन। भगवद्गीता म्हणजे काय? भगवद्गीता ही भारतीय आध्यात्मिक परंपरेतील अमूल्य रत्न आहे। उपनिषदे, वेद आणि हिंदू तत्वज्ञानाच्या साराचे संकलन आहे गीता। केवळ 700 श्लोकामध्ये संपूर्ण ब्रह्मविद्या सामावलेली आहे। ही केवळ इतिहास नव्हे, तर आत्मा आणि परमात्म्याच्या दरम्यान चाललेली जिवंत संवाद आहे। आत्म्याच्या गाना म्हणूनही ओळखली जाते। ही विद्या केवळ संत शास्त्रज्ञांसाठी नाही, तर प्रत्येक शोधकासाठी आहे। तुम्ही कुठेही असलात, गोंधळात, संघर्षात, ध्यानात किंवा भक्तीत, गीता तुम्हाला योग्य दिशा दाखवते। गीतेचं खरं ज्ञान केवळ वाचनातून नाही, तर ध्यानातून, योगातून आणि आत्मिक अनुभवातून प्राप्त होतं। गीता ही महाभारतातील एक भाग असली तरी ती त्या पलीकडची आहे। वेदव्यासांनी रचलेली ही संवादात्मक रचना केवळ युद्धसमयी संवाद नसून मानवाच्या अंतर्गत युद्धाचा प्रतीक आहे, जिथे अर्जुन हे विवेकाचा, तर धृतराष्ट्र आणि कौरव हे अंधवासनाचा प्रतीक आहेत। कृष्ण हा फक्त सारथी नाही, तर आपल्यातील दिव्य मार्गदर्शक आहे। प्राचीन ग्रंथामध्ये प्रतिकात्मकता आणि इतिहास यांचा सुंदर मिलाफ आहे। ते फक्त पंडितांसाठी नव्हते, तर अंतर्ज्ञानातून शोध घेणाऱ्या साधकांसाठी होते। गीतेचा 3 पातळ्यांवर प्रभाव: भौतिक स्तरावर कर्तव्यनिष्ठ जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन, मानसिक मनोवैज्ञानिक स्तरावर इच्छांचा नियंत्रण, मनाचा शमन, आध्यात्मिक स्तरावर आत्म्याची परमात्म्याशी एकरूपता। गीता ही केवळ एक विचारधारा नाही, ती एक कृती आहे। हे दर्शवते की आपण कसे निष्कामपणे कर्म करू शकतो, ध्यान करू शकतो आणि तरीही संसारात राहून देवाशी एकरूपता साधू शकतो। श्रीकृष्ण स्वतः एक राजा आणि योद्धा असूनही देवत्वात स्थित होते। हेच खरे योगाचे मूर्त स्वरूप आहे। आजच्या जगात, जिथे प्रत्येक गोष्ट भराभर बदलते आहे आणि मनाचा पाया डळमळीत झाला आहे, तिथे भगवद्गीता एखाद्या शांत पर्वतासारखी उभी आहे, स्थिर, अभंग आणि शाश्वत। ही मालिका त्या पर्वतातून वाहणारी एक शांत आणि शुद्ध झऱ्यासारखी आहे, जी प्यासलेल्या आत्म्यांना आध्यात्मिक अमृत देऊ इच्छिते। चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया। उघड मन, बंद डोळे आणि शांत चित्त घेऊन प्रत्येक श्लोक ठरव एक पाऊल तुमच्यातल्या कृष्णाकडे, तुमच्यातल्या अर्जुनाकडे आणि त्या स्वरूपाकडे जो काळाच्या पलीकडे आहे। पुढील भागात आपण पहिल्या अध्यायातील पहिल्या श्लोकासोबत सुरुवात करणार आहोत। जर हा प्रयत्न तुमच्या अंतःकरणाला स्पर्श करत असेल, तर कृपया लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढील व्हिडिओची सूचना तुम्हाला वेळेवर मिळेल। गीतेचा हे दिव्य प्रकाश तुमच्या जीवनात शांती व समत्व घेऊन येवो, हीच प्रार्थना। धन्यवाद।